राज्यभरामध्ये भगर खाल्ल्याच्या नंतर विषबाधा झाल्याची प्रकरणं घडत आहेत। नांदेड पाठोपाठ परभणी जिल्ह्यात देखील ही भगर खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे। परभणी तालुक्यातील सोन्ना या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान भगर खाल्ली आणि गावातील 200हून अधिक लोकांना उलटी होणे, मळमळ आणि चक्रा येण्यासारखा त्रास सुरू झाला। त्यानंतर या रुग्णांना जवळपासच्या दवाखान्यांमध्ये हलवण्यात आलं होतं। तर काही जणांवर गावातच प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते। त्यातील अनेक रुग्णांना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। यामध्ये अनेक लहान मुलं देखील आहेत। नेमकी काय घटना झाली, त्यांनी काय कार्यक्रम होता? सप्ताह कार्यक्रम होता। तर आम्ही भगर खाल्ली होती, उलट्या चक्रा मळमळ होऊ लागली। मग काय झालं पुढं? पुढं दवाखान्यात आलो मग आम्ही। किती लोक होते कार्यक्रमाला? साधारण 100-200 होते। आम्ही भगर खाल्ली, मग दवाखान्यात। कसला कार्यक्रम होता? सप्ताह। ओके। त्याच्या मग भगर खाली उलट्या होऊ लागल्या, चक्रा येऊ लागले, त्याच्यानं आलो दवाखान्यात। सोन्ना येथे झालेल्या प्रकाराच्या नंतर अचानक मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली। या रुग्णांना आणण्यासाठी सरकारी ॲम्ब्युलन्स असतील, खाजगी ॲम्ब्युलन्स असतील, या गावामध्ये पाठवून जितके जास्तीत जास्त रुग्ण परभणीच्या शासकीय रुग्णालयात आणता येतील तेवढ्यांना आणलं होतं। तर काही जणांना गावातच उपचार देण्यात आले। मामा, काय कार्यक्रम होता आणि किती लोक होते साधारणपणे त्या कार्यक्रमाला? किती लोकांना हा त्रास झाला? तर 200-300 लोकांना झाला, 400-500 लोक असतील। पण काही कमी खाल्ली म्हणा, काही कोणाला सहन झालं म्हणा। आणि काय झालं, जास्तीत जास्त लेडीजला झालेलं आहे। लेडीजचे पगार अगोदर बसले होते, लेडीजला जास्त। नेमका काय त्रास होत होता? काय चक्रा, मळमळ, उलटी, फिरायला म्हणजे डोकं दुखायले, मळमळ व्हायला, उलटी लागली। कुठं कुठं कोणत्या कोणत्या मध्ये नेले त्यांना गावातले आणखी लोक? काही प्रायव्हेट मध्ये नेलं, डोळसकर, काही इकडे आले आणि काही मग शेवटी याला इथं सिव्हिलला बातमी लागल्यामुळं ॲम्ब्युलन्स पाठवल्या। काही बरेच ॲम्ब्युलन्स नाही इकडे आणून घातले। शेवटी 12 वाजता मग आमच्या विठ्ठल मंदिरातच उपचार सुरू केले। परभणी तालुक्यातील सोन्ना या गावामध्ये जो प्रकार झाला तसाच काहीचा प्रकार पालम तालुक्यातील नागरिकांसोबत सुद्धा झालेला आहे। पालम तालुक्यातील काही नागरिक लोहा तालुक्यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते, ज्या ठिकाणी 50 ते 60 लोकांना पालम तालुक्यातून जे गेले होते त्यांना विषबाधा झाली आहे। त्यांना देखील पालम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अन्य काही लहान मुलं आहेत। काय सांगतील बेटा, काय झालं नेमकं आणि काय खाल्लं होतंस तू? आम्ही भगर खाली होती 5 वाजता। तर आम्ही घरी गेलो होतो आणि माझ्या चाचीला चक्र येऊ लागल्या। तर मग तिकडं माय गेली घेऊन दवाखान्यामध्ये मांडाखळीच्या। मग आम्हाला पहिले नाही झालं, मग ॲम्ब्युलन्स आली, मग आम्हाला चक्र येऊ लागल्या। मग आम्ही पण ॲम्ब्युलन्स मध्ये बसलो आणि आलो तिकडं। मग आम्हाला सलाईन लावली आणि आता बरं वाटायले। किती लोक असतील तुमच्या सोबत सगळे मिळून? बकळ होते, 15 होते। 15 आजी, लहान मुलं पण होती आणि म्हातारी माणसं पण होती? म्हातारे माणसं होते, लहान मुलं होते, बडबड उलटू लागले। मग उलट्या होतच आणल्या इथवर आम्ही, आणि मग उलट्या होत आणले की आणले इथं ऍडमिट केले। नेमका कार्यक्रम काय होता? सप्ताह। कसला? हे आपला गाव समाज सप्ताह मारुतीचा। त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये एका माणसाचं फळाचं होतं, तर सऱ्याच लेकरांना खालं। आता पंक्तीला म्हणजे सऱ्याच लेकरांना खालं, तर ते लेकरं घरी गेले मग एकाला होऊ लागलं। आणि ते नेहमी करतात ना, नेहमी राहतं फळाचं जर सप्त्याला द्यायचं। हे असं त्याला तर वाटलं नाही होईन म्हणून, मग तर एकदमच झालं सर लोकांना। सोन्ना तालुक्यात जो प्रकार झाला आहे तसाच काहीसा त्रास पालम मध्ये जे रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांना सुरू आहे। तर दुसरीकडे गंगाखेड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये घरामध्ये केलेल्या भगरीमधून देखील विषबाधा झाली आहे। गंगाखेडचे जे उपजिल्हा रुग्णालय आहे, या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जवळपास 20हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत। ठिकठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जिल्हा प्रशासन असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री गावामध्ये भेट दिली, त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांची चौकशी केली, एकूण उपचार कसे सुरू आहेत, औषधी आहेत का, याचा सगळा आढावा घेतलेला आहे। सोबतच आरोग्य प्रशासन सुद्धा या घटनेकडे लक्ष देऊन आहे। आतापर्यंत उपचार केल्यानंतर अनेकांना सुट्टी देखील झालेली आहे, परंतु ज्यांची प्रकृती सध्या स्थिर झालेली नाही किंवा उपचाराची गरज आहे अशांवर आताही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। या सर्वांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे, परंतु अंडर ऑब्झर्वेशन असावं म्हणून सध्या हे सर्व रुग्ण त्या रुग्णालयांमध्ये भरती केलेले आहेत। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।